नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलं आहे। काय असणार आहे महत्त्वाचे अपडेट, काय असणार आहेत लाडक्या बहिणींचे महत्त्वाचे प्रश्न, संपूर्ण डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या चॅनलवरती आले असतील नवीन, तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवायचं आहे अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी। कारण आपल्या चॅनलवरती एज्युकेशन व्हिडिओ असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना असतील, जॉबशी रिलेटेड अपडेट असतील, संपूर्ण व्हिडिओ एकाच चॅनलवरती पाहायला मिळतात। तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेटसाठी। तर चला पाहूयात आजची अपडेट काय आहे। तर पहा, लाडकी बहीण योजना नवीन लाभार्थी आता जी आहे ती लाभार्थ्यांची यादी आता जाहीर झालेली आहे आणि तुमचं नाव आहे की नाही हे मोबाईलवरून कसं तपासायचं थोडक्यात आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता लाडक्या बहिणी आपलं नाव यादीमध्ये आहे की नाही हे आता लाडक्या बहिणी स्वतः मोबाईलमध्ये चेक करू शकता, कुठेही न जाता, कुठेही न सायबर कॅफे सेंटर असेल कुठेही न जाता आपल्या स्वतःच्या स्मार्टफोनवरती, स्वतःच्या मोबाईलवरती आपलं स्वतःचं नाव कसं चेक करायचं थोडक्यात आपण पाहूयात। तर पहा, महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरजू आणि गरीब महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे जीवनमान आता सुधारण्यासाठी तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे आता सुरू केलेली आहे। ही योजना महिला सबलीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल जो आहे तो उचलत आहे। जून 2024 जर पाहायला गेलं तर सुरू झालेल्या या योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत म्हणजेच 1500 रुपयाचा आर्थिक जो लाभ आहे तो मिळालेला आहे आणि मिळत देखील आहे। थोडक्यात या ठिकाणी आपण पाहूयात योजनेचे स्वरूप आणि लाभ जो आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाचा थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर टू डीबीटी असं जमा केलं जातं। यानुसार एका वर्षात प्रत्येक लाभार्थी महिलेला 18,000 रुपये मिळतात। सध्याच्या माहितीनुसार भविष्यात ही मासिक रक्कम, ही जी महिन्याची रक्कम आहे 1500 वरून 2100 रुपये करण्याची देखील शासनाने जे आहे ती शक्यता वर्तवलेला आहे। परंतु याबाबत अधिकृत जो निर्णय आहे तो अजून घेणं जो आहे तो बाकी आहे। आता इथपर्यंत आल्याच आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक तुमच्या लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर पहा, थोडक्यात पात्रता आणि निकष म्हणजेच काय, एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो काय आहे तो आपण थोडक्यात पाहूयात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आपल्याला पाहायला लागतील। पहिली अट आहे निवास, म्हणजेच अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे। दुसरा, वयोमर्यादा, अर्जदाराचे महिलेचे वय जो आहे किमान 21 ते 65 वर्ष पूर्ण झालेले नसावे, 65 वर्षाचे पूर्ण नसावे। 65च्या आतले जे आहेत त्यांना हो लाभ भेटणार। वैवाहिक स्थिती, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत। म्हणजेच एकूणच सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र आहेत। कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला देखील या योजनेसाठी अर्ज करू शकते। त्यातीलच चौथी जी अट आहे खूप महत्त्वाची आहे। वार्षिक कौटुंबिक जो उत्पन्न असतं तुमचं, तुम्ही जो उत्पन्नाचा दाखला काढता 1 वर्ष असेल किंवा 3 वर्षाचं असेल, अर्जदार महिलाच्या कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, ही आपली चौथी अट आहे। 5वी अट कोणती, तर 5वी अट, बँक खाते हे आपल्या आधारशी लिंक असणे आवश्यक आहे। तुमचं आधार हे अपडेट असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचं आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक असेल किंवा असायलाच हवं असं देखील या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। आता अर्ज करण्याची प्रक्रिया आपण थोडक्यात पाहूयात। ऑनलाईन अर्ज करता येतो। ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती म्हणजेच www.ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती आपण अर्ज करू शकतो। ऑनलाईन अर्ज करता येतो। ऑफलाईन अर्ज ग्रामपंचायत, वार्ड कार्यालयात किंवा शिबिराच्या माध्यमातून अर्ज हे स्वीकारले जातात। मुदत, या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढून 30 सप्टेंबर 2000 पर्यंत
पूर्वी ऑगस्ट 2000 दिली गेली होती ही आपल्याला माहीतच आहे. परंतु नवीन अर्ज अजून सुरू झालेले नाहीत. नवीन अर्ज सुरू झाले तर अशाच अपडेट मी रेग्युलर टाकत असतो. नवीन अपडेट सुरू झाली, नवीन वेबसाईट सुरू झाली तर मी नक्की तुम्हाला सांगेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता थोडक्यात ई-के-वाय-सीचे जे महत्त्व आहे ते आपण पाहूयात. योजनेचा लाभ सातत्याने मिळत राहण्यासाठी आपल्याला ई-के-वाय-सी पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही आता ई-के-वाय-सी केली नसेल तर आता तात्पुरती जी वेबसाईट आहे आता स्थगित करण्यात आलं आहे, थांबवण्यात आलेलं आहे. परंतु वेबसाईट चालू झाल्यानंतर त्वरित तुमची जी के-वाय-सी आहे ती करून घ्यायचं आहे. शासनाने अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी तसेच योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई-के-वाय-सी अनिवार्य केलेले आहे. ई-के-वाय-सी न केल्यास जो तुमचा महिन्याचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो आता 1500 वरून 2100 रुपये होणार आहे. परंतु तात्पुरतं जर पाहायला गेलं तर 1500 रुपयाचा हप्ता आहे तो इथून पुढे भेटणार नाही. का भेटणार नाही तर तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही म्हणून तुम्हाला भेटणार नाही. परंतु तुम्ही त्या ठिकाणी ई-के-वाय-सी पूर्ण केली तर तुम्हाला जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो वेळोवेळी भेटणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये सांगत असताना काय काय कमी वाटलं ते देखील व्हिडिओमध्ये काय झालं ते देखील कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या अपडेटमध्ये राहण्यासाठी अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम.